दर्शको, सध्या शिरोळ विधानसभा मतदारसंघात प्रशासनाकडून 11व्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झालेला आहे। या 11व्या फेरी अखेर उमेदवारांना पडलेली मते मी आता तुम्हाला सांगतोय। 11व्या फेरी अखेर या ठिकाणी शिरोळ, धरमगुत्ती, नांदणी, हारोली या भागातील मतमोजणी पूर्ण झालेली आहे। यामध्ये महायुती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना 66,815 इतकं मतदान मिळालेलं आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना 42,653 इतकं मतदान मिळालेलं आहे। त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना 11,579 इतकं मतदान मिळालेलं आहे। या 11व्या फेरी अखेर राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकूण 24,162 मतांनी आघाडीवरती आहेत। एकूण इथं बघायला गेलं तर 1,23,189 मतांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि या मतदारसंघात एकूण 2,56,991 इतकं मतदान झालेलं आहे। यापैकी 11 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून उर्वरित अजून 11 फेऱ्या बाकी आहेत। आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांनी पोलिसांची यंत्रणा या ठिकाणी सतर्क आहे। पण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर इकडं कार्यकर्ते या ठिकाणी तुरळक आहेत, कारण इतके या ठिकाणी प्रशासनाने नियम घातलेले आहेत की कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये दिसत आहेत। एकूणच कार्यकर्ते नेत्यांच्या ऑफिस समोर इतरत्र त्यांची गर्दी झालेली दिसत आहे। अद्याप 11 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे, ते आपण केके न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत, त्यामुळे बघत राहा फक्त केके न्यूज। हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार। जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग। महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर।